आज अंबेजोगाई के कर्तव्यमतिमंद लड़कियों के निवासी विद्यालय में आरती कार्यक्रम का आयोजन बड़े ही उत्साह के साथ किया गया। इस अवसर पर वरिष्ठ पत्रकार दत्ता अंबेकर में आरती कर कार्यक्रम की शोभा बढ़ाई। इस कार्यक्रम में विद्यालय के शिक्षक, नागरिक तथा अन्य उपस्थितों ने उत्साहपूर्वक सहभाग लिया। अपने उद्बोधन में दत्ता अंबेकर ने समाज सेवा और मानवीय मूल्य अपनाने का संदेश दिया। इस अवसर पर कर्तव्य विद्यालय के संभाजी लांडे सर की जानिब से पत्रकार आरिफ सिद्दीकी, प्रांजल अंबेकर और प्रदीप नेवल का सत्कार किया गया। इस प्रोग्राम की कुछ खास झलकियां सिर्फ उरूज न्यूज पर। बाळासाहेबांना आम्ही फर्स्ट प्राधान्य दिलं कारण त्यांचं या विद्यालयावरती अतूट प्रेम आहे, मुलीवरती प्रेम आहे। प्रांजलचा वाढदिवस याच विद्यालयामध्ये ते साजरा करत असतात। अनेक वेळा त्यांनी या विद्यालयाला सहकार्य केलेलं आहे आणि या शाळेचा कार्याची ओळख त्यांच्या लेखणीच्या माध्यमातून सगळीकडे होत आहे। आणि मग आम्हाला असं वाटलं की बाळासाहेबांना या ठिकाणी बोलवावं आणि ते आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आलेले आहेत। शाळेबद्दल बोलण्यासारखं काहीच नाही कारण सगळं त्यांना माहिती आहे, त्यामुळे आपण काही सांगायची गरज नाही। फक्त ते या ठिकाणी आले, त्यांच्या हस्ते आपण गणरायाची आरती केलेली आहे, ते वेळातला वेळ काढून या ठिकाणी आले, त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो। कर्तव्यमतिमंद विद्यालयाच्या या संस्थेचे सर्व आमचे सहकारी मित्र संभाजी लांडे सर, आमच्या सोबत आलेले आमचे सहकारी आरिफ सिद्दीकी साहेब, त्याचबरोबर आमचे सहकारी प्रदीप नेवल आणि आमची कन्या प्रांजली अंबेकर। तिला ओळखता का तुम्ही सगळे? त्याच्या अगोदर आपण वाढदिवस या आपल्या शाळेमध्ये केलेला होता, माहिती आहे ना? तिला तुमच्यामध्ये सदा रममाण व्हायला आवडत असते, म्हणून सरांनी सांगितलं आणि मी लगेच त्यांना सांगितलं की मी तिला घेऊन येतो। आज या ठिकाणी आमच्या मित्राला लगेच फोन केला, त्यांना वाटलं की आज खरंच तिचा वाढदिवस आहे काही, असं त्यांना पहिल्यांदा वाटलं। आज वाढदिवस वगैरे काही नाही, तर आज गणरायाची आरती आपल्याला करायची म्हणून त्या ठिकाणी बोलवलेलं आहे। आणि आपल्या शाळेचा जो प्रवास आहे याचा मी पहिल्यापासून साक्षीदार आहे, याच्यात काही दुमत नाही। आपण जे काही उपलब्ध परिस्थिती आहे त्या परिस्थितीवर मात करत आपल्या शाळेचा प्रवास हा अखंडपणे चालू ठेवलेला आहे। आपल्या या प्रवासामध्ये निश्चितच आपले जे काही कर्मचारी बांधव आहेत हे आपल्याला खांद्याला खांदा लावून सहकार्य करत असतात आणि हे जे चिमुकले लेकरं आहेत त्यांना जोपासण्याचं काम जे की आईवडिलांपासून असताना सुद्धा आज या ठिकाणी इथं थांबलेले आहेत। खरोखरच आपल्या जे कर्मचारी वृंद त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे की अशा परिस्थितीमध्ये आपण त्यांना सांभाळत आहात। आज आपल्याला सर्वांना माहिती की गणेशोत्सव सण सर्वत्र साजरा होत आहे। गणेशोत्सव हा बाळ गंगाधर टिळक यांनी जो चालू केला त्याची अखंडपणे परंपरा ही चालू आहे। वास्तविक पाहता या गणेशोत्सवाचं स्वरूप जरी बदलत असलं तरी आपल्या या संस्कृतीमध्ये हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या उत्साहानं हा सण साजरा करत असतात आणि याच औचित्य साधून आज या ठिकाणी आरती करण्यासाठी आम्हाला आपण बोलवलं, त्याबद्दल मी आपले आभार मानतो आणि थांबतो।